काही जरी म्हणली तर सासूला उलट पालट बोलायचं नाही. सासू काही जरी म्हणली तर सासूला एवढंच म्हणायचं, अगदी बरोबर आहे त्या, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, तसंच होईल. बघा बिचारीने एवढंच पाठ केलेलं होतं. बघा नांदायला जाती, पहिल्या दिवशी जरा चहा तिच्याकडून जरा थोडा गोड होतो. सासूबाई म्हणते, सुनबाई शेव चहा असा करायचा असतो का असा करायचा असतो? ती म्हणते अगदी बरोबर आहे त्या, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, तसंच होईल. एक दिवशी तिच्याकडून भाजी जरा आळणी होती. सासू म्हणते, सुनबाई ही भाजी अशी करायची असते का अशी करायची असते? ती म्हणते अगदी बरोबर आहे त्या, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, तसंच होईल. बघा 6 महिन्यानंतर म्हातारी पडते आजारी. तिला होतो चिकनगुन्या, दड तिचा हात सरळ होत नाही तर पायी सरळ होत नाही. म्हातारी अशी ताटून पडलेली आहे. सुनबाईला सासूबाई सुनबाईला म्हणते, सुनबाई इकडे ये. ती म्हणते बोला ना आता. ती म्हणते मला नाही वाटत आता या दुखण्यातनं मी बरी होईल, मला असं वाटतं की विष प्यावान मरून जाऊ. ती म्हणते अगदी बरोबर आहे आता, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर तसंच होणार, पण हित म्हणायचं नव्हतं ते. कुठं काय म्हणायचं ह्याची धाकल नाही. विठ्ठल ह्याला म्हणायचं पोपट पंचित ज्ञान, अशी गपलत होती. कुठं काय म्हणायचं हीच कळत नाही. आता बघा नीट आहे का, दुसरं उदाहरण देतो. एका माणसाने शेजारच्या घरामध्ये चोरी केली, शेजारच्या माणसाने त्याच्यावर केस केली. आता ज्याच्यावर केस केली तो वकिलाकडे गेला आणि वकिलानं म्हणला, वकील साहेब मी शेजारच्या घरात चोरी केली आहे खरं आहे, पण शेजारच्या माणसानं माझ्यावर केस केली. वकील म्हणतो तुम्हाला सही सलामत बाहेर काढतो, फक्त कोर्टात महाराज गुन्हा कबूल करायचा नाही. कोर्टात काही जरी विचारलं, उलट सुलट प्रश्न विचारतात, बसकीनं हो म्हणून जातात. कोर्टात काही जरी विचारलं तर एवढंच म्हणायचं, नाही ना साहेब. काय म्हणायचं? एवढंच बिचारीने पाठ केलेलं होतं. आता बघा कोर्टात गेल्या पहिला प्रश्न त्याला विचारतात, तुम्ही ह्यांच्या घरामध्ये चोरी केली? तो म्हणतो नाही ना साहेब. तुम्ही ह्यांच्या घराचं कुलूप तोडून आतमधलं सोनं दागिनं पैसे लांबपास केली? तो म्हणतो नाही ना साहेब. आता लास्ट प्रश्न त्याला विचारतात, आता इथं कोर्टात तुम्ही जे बोलताय ते सगळं खरं बोलताय का? तो म्हणतो नाही ना साहेब. अरे पण हिथं म्हणायचं नव्हतं ते, कुठं काय म्हणायचं ह्याचीच अक्कल नाही, अशी फसगत होती. विठ्ठल दुसरं सावध होण्याचं ठिकाण आणि काळ याला देखील फार महत्व आहे. अहो म्हातारपणामध्ये लोक सावध होतात. आता म्हातारपणामध्ये सावध होऊन काय फायदा असतो? शरीरामध्ये कस राहिलेला नसतो. आपलं शरीर जर आपल्याला धोका देतं तर लोक तर धोका देणारच. म्हातारपणामध्ये आपलं रक्त बदलतं, आपली मुलं आपल्यावर प्रेम करत नाहीत. ज्यांच्यासाठी आपण तारुण्य खर्च केलं ते, जिच्या सुखासाठी आपण रात्रंदिवस कष्ट केलं, ती पत्नी देखील म्हातारपणात गोड बोलत नाही. आणि बघा स्त्रियांचं देखील दुर्भाग्य असतं, फक्त पुरुषांचंच म्हातारपण वाईट असतं असं नाही. 25 वर्ष आई आपल्या मुलावर प्रेम करते, 25व्या वर्षी मुलाचं लग्न होतं, 4 तांदूळ डोक्यावर पडतात. आता तांदळाचा प्रभाव किती मोठा असतो बघा, दुसऱ्या दिवशीपासून त्याचं डोकं बदलतं. म्हणजे तांदूळ डोक्यावर पडल्यानंतर डोकं बदलतं, याला संसार म्हणतात. आणि हे जर कर्तव्य कर्म आईने केलं असतं तर दुसऱ्या दिवशीपासून सुनेबरोबर भांडणं झाली नसती. पण ह्या गोष्टी जीवनामध्ये आपल्याला समजत नाही. आणि हे सांगणारे जे साधू संत आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये कधी आपण जात नाही. त्यामुळे जगाने जर आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर अधिकार कमवा, योग्यता कमवा. माणसाने जर आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर भगवंताबरोबर आपलं प्रेम ठेवा. कारण जनाबाई खूप सुंदर सांगतात, देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. भगवंताने जर आपल्यावर प्रेम केलं ना, जग आपोआप प्रेम करेल. पण अधिकार नसताना प्रेमाची अपेक्षा करू नका. बघा भारतीय संस्कृतीमध्ये 4 गोष्टींना अतिशय